लाईफ ही एकदाच मिळत असते यार, लाईफ ही एकदाच मिळत असते. त्यामुळे प्रत्येक जण ही कशी जगतोय हे महत्वाचं नाही. तुम्ही या लाईफ मध्ये येऊन किती तुम्ही तुमच्या मल्टिपल लाईफ जगू शकता याच्यावर आपल्याला लाईफ मध्ये फोकस करायचा असतो. हे काय, माझं नाव अनिश आणि आज आपण बोलतोय कशा जबरदस्त टॉपिक मध्ये, ज्याचं नाव आहे हाऊ टू डील विथ युअर डिस्ट्रॅक्शन्स. या लाईफ मध्ये आपल्या डिस्ट्रॅक्शन ह्या कधी येतात, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. लाईफ मध्ये एखादा जर का तुम्ही एका कामाला इतकं डीप फोकस नाही करता यार, डेफिनेटली तुम्हाला त्या कामाची आउटपुट दिसायला सुरू होतात. कामाचे आउटपुट कधी दिसतात, जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये जर का आपण बघितलं तर आपण त्या एक्सपर्टीज अचीव करायला जातो, तेव्हा आपल्याला त्या कामामध्ये रिझल्ट दिसायला सुरू होतात. आणि हे रिझल्ट अचीव करताना डेफिनेटली आपल्याला फ्रिक्शन येत असतं. फ्रिक्शन इन द सेन्स की तुम्हाला जरी तुमच्या एका नेक्स्ट लेवलवर जायचं असेल तर नेक्स्ट लेवलवर जाताना देखील आपल्याला काय असतं की आपण जे पर्टिक्युलर मागचे जे काही मिस्टेक्स केलेले असतात ते आपल्याला ओव्हरकम करणं खूप खूप गरजेचं असतं. आणि पॉईंट काय, आजकालच्या लोकांचा एक तर माइंड हा स्टक झालेला असतो. माइंड स्टक झालेला असल्यामुळे काय होतंय की आपण आपल्या या कम्फर्ट झोनला ब्रेक करू शकत नाही. कम्फर्ट झोन इन द सेन्स की आत्ता जे मला मिळतंय त्यामध्ये मी खुश व्हायला जर का बघितलं तर आपण खुश असणं गरजेचं नाही. आणखी आपण ॲट द एंड जरी आपण खुश असलो तरी ॲट द एंड आपण सक्सेस काउंट कशावर केली पाहिजे की आपण सोसायटीला काय गिव्ह बॅक करतोय ना. पॉईंट काय आहे की यार आपण लाईफमध्ये कधी हॅपीनेस होतो, हॅपीनेसचा फॅक्टर पण कशावर डिपेंड करतो की आपण सोसायटीला गिव्ह बॅक कशावर करतो. एकतर आजकालच्या लोकांचं काय आहे, त्यांची फुल लाईफ जेवढी आहे ती स्वतःला सेटल करण्यामध्ये व्यस्त होती. आणि काय यार, आता ते यंग एजमध्ये असतात, एज जेव्हा त्यांची संपते ती 30-40च्या रेंजला येतात तेव्हा त्यांच्या मुलांची एज सुरू झालेली असते, करिअर सुरू झालेलं असतं. सो यार स्वतःची लाईफ तर गेली, आता तुम्ही तुमच्या मुलांच्या याच्यावर डिपेंड झालेला आहात की आता ह्यांना आपल्याला करिअरमध्ये यांच्या फुलफिलमेंट द्यायचे आहे. बरं, ते पण योग्य आहे, मी ते आणि चुकीचं असं म्हणत नाही. बट यार 90 to 70% पॉप्युलेशन ही सगळी सध्या हेच करतो, राईट. सो मला पॉईंट काय म्हणायचं आहे की तुम्ही करा, डेफिनेटली तुमचे जे काय गोल्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं ते करा. बट ऍट द एंड तुमचा मेन पर्पज असलं पाहिजे की तुम्ही तुमच्या रूटवरून डिस्ट्रॅक्ट न होता तुमच्या रूटवरून तुम्हाला एक अशी सक्सेस अचीव्ह करायची ज्यातून तुम्हाला इतर लोकांमध्ये काहीतरी व्हॅल्यू देता येता येईल. ऍट द एंड ऑफ युअर करिअर यू मस्ट टेल युअर किड्स दॅट आय लिव्ड माय लाईफ टू माय बेस्ट व्हर्जन एव्हर पॉसिबल, राईट. जोपर्यंत तुम्ही या ॲटिट्यूडनं, लाईफ ही अशी बॅटल ग्राउंड आहे ज्यामध्ये तुम्हाला टिकायचं आहे. तुम्हाला त्यामध्ये तुमच्या सगळ्या हत्यार काय आहेत ते सगळ्यांना अवजारांना तुम्हाला वापरून तुम्हाला ती बॅटल जिंकायची असते. आपण काय करतो यार, बरं आपल्याला एक माहीत नसतं गोष्ट की आपण म्हणत असतो मला हे हत्यार नाही मिळालं, आपण हे नाही हत्यार मिळालं, मला हे करता आलं नाही, आपण एक्सक्यूज देत असतो ना, आपल्याला वेपन्स लागत असतात. बट ॲट द एंड आपल्याला हे कधीच कळत नाही की आपण स्वतःच एक वेपन असतो, राईट. तुम्ही जर का स्वतःला ॲज अ वेपन बघत असाल, डेफिनेटली यार तुमच्या लाईफमध्ये तुम्ही इथून पुढे जाऊन तुम्ही बऱ्याच गोष्टी अचीव्ह करू शकता. आणि त्या पण इझिली, विदाऊट एनी प्रायर टू युअर एज, विदाऊट एनी प्रायर टू युअर करिअर, विदाऊट एनी प्रायर टू युअर मेंटल हेल्थ, राईट. जर का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तुम्ही इतरांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. कधी, जेव्हा तुम्ही स्वतःला एक ॲज अ वेपन बघत असता, राईट. सो तुमच्या डिप्रेशनमधूनच तुम्हाला बाहेर यायचं असेल, तुम्हाला तुमच्या डिस्ट्रॅक्शन्सना अवॉइड करायचं असेल. डिस्ट्रॅक्शन्स यार कशा अवॉइड होतील, राईट. डिस्ट्रॅक्शन मला सांगा, तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीला बघता की तो ड्रिंक करतो, आता ती जी व्यक्ती आहे ती ड्रिंक करते, आता त्याला मी असं म्हणू शकत नाही की उद्यापासून तू बाबा कमी प्यायला सुरू कर. आपण ते म्हणतो की तीनच बंद कर ना. सो डिस्ट्रॅक्शन्स या काय असतात, डिस्ट्रॅक्शन्स आर दोज थिंग विच कॅन नॉट बी मिनिमाइज, इट हॅव टू बी इलिमिनेटेड, राईट. डिस्ट्रॅक्शन्स ह्या इलिमिनेट करणं खूप गरजेचं असतं. सो जर का तुम्हाला डिस्ट्रॅक्शन इलिमिनेट करायचे असतील, पर्टिक्युलर तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतःवर काम करायला सुरू करू शकता. तुमचा टाइम चाललाय कुठे याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. टाइम कसं जातो यार,
तर आपण काय करतो आजकाल युथला एक तर झालेलं आहे की आपण चॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. आजचं जे काय माझे पर्टिक्युलर गोल्स होते करायचे ते जरी झाले नाहीत, पण मी चॅटिंग करणं खूप गरजेचं आहे, मला सोशल मीडिया चालवणं खूप गरजेचं आहे, मला इंस्टाग्राम आणि युट्यूबवर रॅन्डम रोमिंग करणं गरजेचं आहे. हे आजकालच्या युथचा डिझायर्स असतात. बट हे सगळं ठीक आहे. ऍट द एंड जर का तुम्हाला त्यातून एक किक मिळत असेल, डोपामिन राईज मिळत असेल, ठीक आहे. बट डोपामिन इज द थिंग दॅट never last forever, but at the end your happiness, your satisfaction, that will make you smile, right? तुम्ही जर का इमॅजिन करा यार, तुम्ही एखाद्या गोष्टीला इतकं मन लावून केला, भले त्यामध्ये फेल होता, पण ऍट द एंड ऑफ लॉंग टर्म तुम्हाला ऍप्रिसिएशनच मिळतं त्या गोष्टीचं, राईट? तुम्ही ही गोष्ट आज स्टार्ट केला, बट बाय विथ ग्रॅज्युअल टाइम तुम्हाला एक कळून शकतो की यार हा ही गोष्ट तर मी स्टार्ट केली, ओके ठीक आहे, यातून मला थोडे आउटपुट आले, थोडे फेलियर्स आले, थोडे सक्सेस पण मिळाले, नाही असं नाही. बट ह्या जर्नीच्या दरम्यान मी जो व्यक्ती बनलोय, जो सुरुवातीला अनिश 0 होतो, तुम्ही आता अनिश 100 पर्यंत जो गेलेलो आहे, 100 दिवसांच्या जर्नीमध्ये, किंवा किती असतील यार, तुम्ही 365 दिवस जर्नीमध्ये तुम्ही 1 वर्षभर एखादी गोष्ट ट्राय केली, त्यातून तुम्हाला आता काय तर रिझल्ट दिसाले, राईट? ह्या गोष्टींमधून तुम्हाला जे काय मिळतंय ना, तिची काय म्हणतात ती किकच वेगळी असते, राईट? तुम्ही एकतर काय करता, स्वतःला एक तुम्ही हे म्हणू शकत नाही ना, आपण एकतर ब्लेम करतो यार दुसऱ्यावर, की दुसरा व्यक्ती मला हे करून गेला, मला तो करून गेला. यार ब्लेम करा एखाद्या व्यक्तीला, ठीक आहे, पण जर का त्याच्यामुळे तुमच्यात इम्पॅक्ट पडत असेल, पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह इम्पॅक्ट पडत असेल, तर त्यालाच तुम्ही ऍप्रिशिएट करणं पण गरजेचं आहे. आपण ऍप्रिशिएट कोणाला करतो यार, की स्वतःला. तिथं आपला इगो मोठा होतो, की यार नाही, इगो इज द थिंग दॅट आय लिव्ह ऑन, असं लोकांचं म्हणणं असतं. बट इगो करा यार, इगो करणं चुकीचं नाही, बट माझा पॉईंट समजलाय तुम्ही, की इगो करा, पण इगो कशावर करायचं, स्वतःवर करायचं, की स्वतः मला दुसऱ्याला कोणाला दाखवायचं नाही की मला हे माझा हे येते, मी लिहू शकतोय, मला हे येते. बट तुम्ही स्वतःचे लिमिट्स पुश करू शकता इगोला वापरून. सो डिस्ट्रॅक्शन्स कट करत राहा, डेफिनेटली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळू शकते, पण तुम्ही सिरियस असाल तर. सो टिल द टाइम, नमस्कार, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.